आजच्या या संमेलनाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर गणेश देवी सरांचा परिचय राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोळकरांनी द्यावा. विचारपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गणेश देवी सरांचा परिचय करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं. अजूनही त्यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार सापडलेले नाही. त्याची तीव्र वेदना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि ज्या पद्धतीनं या देशातल्या तपास यंत्रणा काम करतायत, त्यांचे निकाल बघितले तर ते कधी सापडतील का नाही अशी शंका मनामध्ये निर्माण व्हावी असं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरती गणेश देवी सरांसारखा एखादा माणूस आपल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येतो याचं खूप महत्त्वाचं औचित्य मला स्वतःला आणि आपल्या सगळ्यांना वाटतं. बाकीची त्यांची औपचारिक ओळख करून देण्याआधी एक छोटासा प्रसंग मला आपल्या सगळ्यांना सांगायचा आहे. डॉक्टरांचा पहिला स्मृतिदिन 20 ऑगस्टला ज्यावेळेला आपण पुण्यामध्ये निर्धार दिन म्हणून त्याच्या निमित्तानं निषेध मोर्चा काढला होता. गणेश देवी सरांना आपल्या बाजूनं कुठलंही औपचारिक आमंत्रण नसताना गुजरातवरून त्या मोर्चामध्ये पुलावरती सहभागी होण्यासाठी ते स्वतः आलेले होते. आपल्यातल्या अनेकांना ही व्यक्ती कोण आहे आणि त्यांचा आपण काय पद्धतीनं त्या ठिकाणी आदरातिथ्य करायला पाहिजे याची देखील जाणीव नव्हती. ते त्या कार्यक्रमाला स्वतःहून आले, स्वतःहून परत गेले. या सांगण्याचं औचित्य मला वाटतं असं आहे की ज्या भावनेनी आणि प्रेरणेने इथे हजारो कार्यकर्ते या संमेलनासाठी आलेले आहेत, त्याच भावनेनी आणि प्रेरणेने आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होणारा हा एक विचारवंत कार्यकर्ता आहे. आणि म्हणून त्यांचं इथं असणं मला वाटतं खूप औचित्याचं आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते एक राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भाषातज्ञ आहेत. गुजरातमध्ये राहून आपल्यापेक्षा विरोधी विचारांच्या राजवटीमध्ये एक संस्था आदिवासी अकादमीसारखी तेजगडमध्ये उभी करणं आणि केवळ उभी करणं नाही तर ती तितक्याच ताकदीनं चालवून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासारखं एक अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून जरी सांगायला लावलं तरी 780 भाषांची नावं आपल्याला सांगता येणार नाहीत. अशा 780 भाषांचा पीपल लिंग्विस्टिक सर्वे त्यांनी लोकांच्या बरोबरीनं लोकांच्या माध्यमातून साध्य केलेला आहे. ही देखील मला वाटतं खूप मोठी उपलब्धी आहे. त्यांची महाराष्ट्राशी खूप जुनी नाळ आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचे अनेक सहकारी आहेत. डॉक्टरांच्या नंतर पानसरेंचा आणि कलबुर्गींचा त्याच पद्धतीनं खून झाल्यानंतर अत्यंत अस्वस्थ होऊन त्यांनी पुणे, कोल्हापूर आणि धारवाड या तिन्ही ठिकाणी दक्षिणायन नावाची यात्रा संयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्या तिन्ही ठिकाणी कार्यक्रम झाले आणि त्यानंतर यामधून जे समविचारी साहित्यिक जोडले गेले आपल्या सगळ्यांशी, त्या सगळ्यांना त्यांनी दांडी इथे 30 जानेवारीला बोलवलेलं होतं. आणि सर्व देशातल्या या स्वरूपाच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्या साहित्यिक कलावंतांचं एक मोठं निर्धार संमेलन त्यांनी तिथे आयोजित केलं होतं, जिथे आनिसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवलं होतं. हा असा एक समविचारी दिग्गज आणि आपल्या कार्यकर्त्याच्या भावनेने आपल्यामध्ये सहभागी होणारा व्यक्ती आपल्याला या साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून लाभलेला आहे. ही मला वाटतं अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सौ देवी देखील आम्ही जेव्हा दांडीला गेलो होतो तेव्हा आम्ही त्यांना सहकुटुंब येण्याचं आमंत्रण दिलं होतं आणि त्या देखील आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करून इथं आलेल्या आहेत. ही आनंदाची बाब आहे. सांगलीमध्ये आचार्य जावडेकरांचा एक संदर्भ सांगून मी थांबणार आहे. आचार्य जावडेकर असं म्हणायचे की या देशामध्ये यतिवर्गाची निर्मिती होणं, जो राजकारणाच्या बाहेर राहून राजकारणांच्या नैतिकतेवरती दबाव ठेवू शकेल, अशा यतिवर्गाची निर्मिती होणं लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं गणेश देवी सर आणि आह साळुंखे असे दोघंही या यतिवर्गाचे प्रतिनिधी आज या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्याबरोबर आहेत. ज्या कालखंडामध्ये देशामध्ये धर्मांधता वाढतीये आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला त्याचे खूप मोठे चटके बसत आहेत, या कालखंडामध्ये त्या दोघांचंही मार्गदर्शन आपल्याला अत्यंत मोलाचं राहील अशी आशा व्यक्त करतो. देवी सरांनी डॉक्टरांची सर्व पुस्तकं भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये नेण्यासाठी त्यांचे सर्व संपर्क आपल्याला वापरून देण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि मला वाटतं ते देखील आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे.
थांबण्यापूर्वी मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्या नावामध्ये गणेश आहे आणि आडनावामध्ये देवी आहे अशा स्वरूपाचा माणूस अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या साहित्य संमेलनाच्या प्रमुख पाहुणा म्हणून येऊ शकतो. यामध्येच आपली देवाधर्माविषयीची भूमिका काय आहे ते स्पष्ट होतं. गणेश देवी सरांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. धन्यवाद.